म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. एअरटेल आणि Amazon.in सह प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. गणपती बाप्पा आपल्याला खूप कला खूप विद्या देत असतो. अनेकांच्या ठाई ही कला असते, पण गरज कशाची असते? योग्य कलाकाराला योग्य त्या वेळी योग्य तो प्लॅटफॉर्म मिळण्याची, तर त्या कलेचा काहीतरी उपयोग होतो, ती जगापर्यंत पोहोचते. बरोबर की नाही? असाच एक महाराष्ट्रातला एक योग्य कलाकार ज्याला योग्य वेळी झी मराठीसारखा एक योग्य प्लॅटफॉर्म मिळाला आणि आज तो कलाकार महाराष्ट्राची शान आहे, महाराष्ट्राचा आवाज आहे. आणि हा तो कलाकार म्हणजे प्रथमेश लगाटे, जो आपल्या आजच्या भागात आपल्यासोबत आहे. त्याच्याशी खूप साऱ्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. खूप मनापासून स्वागत. आता आपण गप्पांना सुरुवात करूया. हो. ये. नमस्कार. सगळ्यात आधी तुझं आम्ही सारे खवय्येच्या भागात खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. कसा आहेस तू? खूप छान. मजेत आहेस? हो एकदम. बरं. काय चालू आहे सध्या आत्ता? मी सध्या म्युझिकमध्ये MA करतोय. बरं. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं याच वर्षी. बरं. आता मी पुढे MA करतोय म्युझिक. कुठल्या कॉलेजला? मी भारती विद्यापीठातून करतोय. पुण्यात. पुण्यातच राहायला असतो? हो, पुण्यातच राहिला असतो. आणि मग गावाला जाणं येणं कधी होतं? असतं 15-20 दिवसातनं, कारण गड्या आपला गावच बरा आहे, कुठेतरी आहे म्हणा. बरोबर. आता ह्या सगळ्या ह्याच्यात रियाजाला किती वेळ देतोस, अभ्यासाला किती वेळ देतोस? खरं तर अभ्यासाला आत्तापर्यंत वेगळा वेळ देत होतो, कारण मी BA केलं ते हिस्ट्री आणि मराठी लिटरेचरमधनं केलं. बरं. तर त्यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे MAचा, तो मुद्दामच असा निवडला की गाणं आणि गाण्याचा अभ्यास, म्हणजे अभ्यासाला वेगळा वेळ द्यायला लागू नये. बरं. दोन्ही एकाच वेळेत मॅनेज व्हावं, यासाठी मी म्युझिकमधनं MA करतोय. म्हणजे थोडासा गाण्यातला थेरॉटिकल अभ्यास पण होतोय आणि प्रॅक्टिकली तर रियाज रोज होतोय. तर त्यामुळे आता दोन्ही व्यवस्थित मॅनेज होतं. पहिल्यांदा पण मॅनेज होत होतं, पण आता ते एकच असल्यामुळे जास्त व्यवस्थित मॅनेज होतं. अभ्यासाला फार वेगळा वेळ द्यायची गरज पडू नये. हो. एकदा आपला रियाज झाला, सगळं झालं की त्यातच हे सगळं म्हणजे बरोबर सगळं एकत्र व्हायला पाहिजे. हो. बरं. आम्हाला सांग की तुझ्या घरामध्ये गाण्याची परंपरा आहे, बऱ्याच वर्षांपासून आहे, आणि तिथे गाणं खरं तर सुरू झालं. या परंपरेविषयी आणि ते कसं पुढे पुढे वाढत गेल्याच्या विषयी आम्हाला ऐकायला आवडेल. हां, माझ्या घरी गेली 87 वर्ष दर गुरुवारी अखंड भजन परंपरा सुरू आहे. म्हणजे 87 वर्षामधला एकही गुरुवार भजनाचा असा चुकलेला नाही आहे. आणि मी खरं तर याचं सगळं क्रेडिट पूर्वजांचं, म्हणजे पणजोबा खापर पणजोबा यांच्यापासून ते चालू आहे, कारण त्यांनी ते कंटिन्यू ठेवलं. 1929 साली ते सुरू झालं. पहिल्यांदा काय व्हायचं की गावासारख्या ठिकाणी त्यावेळी काही वेळ जायचं साधन नसायचं. तर त्यामुळे अशीच वाडीतली सगळी आमच्या लोक तिथे जमून काही ना काही मनोरंजनाचं करायची. पण त्यातनं मग माझ्या खापर पणजोबांच्या मनात एक अशी कल्पना आली की आपण काहीतरी देवाचं करूया, म्हणजे आपल्याकडून काहीतरी चांगलं काम होईल आपल्या हातून. मग तेव्हा ती भजनाला सुरुवात झाली. 1929 साली भाद्रपदातल्या शेवटच्या गुरुवारी ती सुरुवात केली त्यांनी, आणि ती अखंड पुढे चालू आहे. या सगळ्या प्रवासानंतर तू आधीच हे स्वप्न पाहिलं होतंस की मला गायक म्हणूनच नावारूपाला यायचं? पहिल्यापासून भजन परंपरा आहे घरी, आणि काका म्हणजे आत्ता पुढे जी परंपरा चालवतात गजानन लगाटे, तर त्यांची खूप इच्छा होती की आपण शास्त्रीय संगीत शिकायला पाहिजे. पण त्यावेळेची त्या गावातली परिस्थिती आणि एकंदरीतच एकूण वातावरण हे तसं नव्हतं. तिथे काही सोयच नव्हती की शास्त्रीय संगीत शिकू शकेन. तर काकांची अशी इच्छा पहिल्यापासून आहे की मी शास्त्रीय संगीत शिकावं आणि त्याच्यामध्ये खूप डेव्हलप होत जावं, डेव्हलपमेंट करावी. आणि त्यामुळे ती इच्छा
पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो. हळूहळू प्रयत्न चालू आहे. बरं, आता तू डेव्हलपमेंट किंवा शिक्षण ह्या 2-3 गोष्टी बरेच ज्या उच्चारतोस, तर मला सांग, जेव्हा आपण शिकत असताना आता ह्या स्टेजमध्ये प्रोग्राम सादर करताना काही कमी पट असं झालं का रे कधी? हो, असं होतं ना, प्लस मायनस होतच राहतं. आणि मला असं वाटतं एखादी आठवण ह्या प्लस मायनसची. असा एक काळ होता, एक वर्ष 1.5 वर्षाचा, की ज्यामध्ये म्हणजे मुलांचा आवाज फुटतो. हे एक फार कठीण स्टेज असते गायकांसाठी, कारण त्यावेळी एक योग्य रियाज आणि योग्य मार्गदर्शन लाभणं गरजेचं असतं. सुदैवाने ते मला लाभलं. आणि तो एक फार म्हणजे प्रत्येकाच्या शारीरिक रचनेप्रमाणे तो काळ असू शकतो. काही जणांचा 2 वर्षामध्ये सुद्धा आवाज फुटून सेटल होतो व्यवस्थित, काही जणांना खूप वेळ लागतो. तर माझा एक मध्ये असा काळ होता की त्यावेळी आवाज स्थिर लागायचा नाही. मग त्यामुळे मला असं कुठेतरी टेन्शन यायचं की अरे आज लागेल की नाही आवाज. त्यावेळी असं एक अभ्यास झाला किंवा एक असे अनुभव आले की आपल्या आवाजाची कंडिशन ठीक नसताना आपण कशा पद्धतीने गायला पाहिजे, आपल्याला कसा कमी त्रास होऊन आपण गायला पाहिजे, हा एक अभ्यास त्यावेळी झाला. आणि मर्यादित धाडस करायचं. हा, मर्यादित धाडस करायचं. सगळं मी हे गाऊच शकतो असं. हो, कारण सुरांवर आपण कधीच आपला हक्क गाजवू नये. क्या बात है, कारण मला खूप आवडलं. हो, कारण गायकांसाठी काय किंवा म्युझिकमध्ये सूर हेच सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपण मला हे का आठवलं, कारण त्यावेळी एका एपिसोडला पंडित संजीव अभ्यंकर सेलिब्रिटी जज म्हणून आले होते. आणि जस्ट माझा आवाज तेव्हा फुटायला लागला होता. तर त्यांनी मला हा सल्ला दिला होता की प्रथमेश, खूप अप्रतिम आवाज आहे तुझा, तर सुरांवर कधी आपण हक्क गाजवायचा नाही, कारण सूर एकदा चिडले की फार प्रॉब्लेम होईल. तर सुरांशी आपण कायम नतमस्तकच राहायचं. बरोबर. त्यामुळे आपल्याला पुढे ते चांगली साथ देऊ शकतात. हे मला खूप आवडलं. त्यांनी सांगणं हा तर मोठेपणा आहेच, पण ते तू लक्षात ठेवलंस आणि ते तू आज पाळतोस, हा त्याहून जास्ती नम्रपण आहे. बरोबर. आता एक जरा वेगळा प्रश्न विचारायचा जो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. पुण्यात तू आता राहतो म्हणालास, तुझी मावस बहीण आणि तू बाहेर खायला लागत असेल. या क्षेत्रात कसा तुझा वावर आहे, म्हणजे कितपत सफाईदारपणा ह्या क्षेत्रात आलेला आहे खवय्येगिरीमध्ये? खवय्येगिरीमध्ये मी जसा गवय्या आहे तसा खवय्या पण आहे. द्या टाळी. कारण मी 11वी-12वीला पण पुण्यात मॉडर्न कॉलेजला इंटरनल कॉलेज केलं. बरं. तर तेव्हा पहिल्यांदा म्हणजे जेव्हा 11वीला मी पुण्यात आलो तेव्हा पहिले 2 ते 2.5 महिने खाण्याची चांगली ठिकाणं कुठे आहेत हेच मी शोधत होतो. वा. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते आता मला उपयोगी पडत आहे. बरं, पण आज आपल्याला कुठल्या हॉटेलमधून काही मागवायचं नाहीये. आज आम्हाला तुझ्या हातचं खायचंय. नक्की. तू तयार विचार केलेलास काय करायचं नेमकं? नक्की. क्या बात. एरवीच्या प्रथमेश लगाटेला तुम्ही स्क्रीनवरती गाताना ऐकलंय, छान परफॉर्म करताना ऐकलंय. तो आज आपल्यासाठी काहीतरी 2 वेगळ्या रेसिपीज करणार, बरोबर ना? हो. चला मग त्याच्यासोबत गप्पा मारूयात, लगेच वळूयात किचनकडे. प्रथमेशशी आपल्या गप्पा खूप झालेल्या आहेत. आणि खरं सांगू का, तुला एवढ्या लहानपणापासून स्क्रीनवर पाहिलेलं ना की किती तुझ्याविषयी जाणून घ्यावंसंच वाटतं की तू आता काय करतोयस, परत काय करणार आहेस, पुढे काय आहे. तर आम्हाला आता आपण या एपिसोडमध्ये जेवढं जमेल तेवढं आपण गप्पा मारूच यात. हो. आता आपण रेसिपीकडे वळूयात. हो. काय या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? म्हणजे सगळ्यांनाच माहिती असलेला आणि गणपती बाप्पांना अतिशय आवडणारा खव्याचा मोदक. खव्याचा मोदक करतोयस तू? हो. बरं, लागणारं साहित्य पाहूया मग कृती करूया. खवा आहे, ओके, पिठी साखर आहे आणि ड्रायफ्रूटची पावडर आहे. बस फक्त 3? हो. एकदम सोपी कृती असणार. सोपं, सगळ्यांना जमलं पाहिजे म्हणून. आता प्रथमेश आपल्यासाठी करतोय खव्याचे मोदक. लागणारं साहित्य इतकं छोटूस आहे आणि पटकन होणारा असा हा मोदक आहे. हो. काय करूयात सुरुवातीला? सुरुवातीला आपण खवा घेऊन ओके तो थोडा परतून घेऊ. पॅनमध्ये परतून घ्यायचा. तुला काय खायला आवडतं रे? मला जास्त तिखट आवडतं. बरं, काय पण तिखटामध्ये काय, म्हणजे पंजाबी, चायनीज, साऊथ इंडियन का आपलं महाराष्ट्रीयन? खरं तर पंजाबीचा लहानपणापासून चाहता आहे मी. बरं, तिकडे आहे बघ समजा. त्यामुळे तसा पंजाबीच पहिल्यापासून खायला आवडतं. बरं. आणि पण काय होतं की एक सलग 4-5 दिवस प्रोग्रामच्या ह्याच्याने बाहेर राहिलं की पंजाबीच खायला लागतं. आणि मग ते झालं की मग बाबा आपला वरण भातच बरा असं वाटतं. आणि मग घरी गेल्यावर त्याची एक चव वेगळी असते. बरं. त्यामुळे तसं घरचं जेवण, घरच्या जेवणाची किंमत जेव्हा बाहेर असतो तेव्हा कळते. दौऱ्यावर. हां. आणि मग कधी सलग 15-20 दिवस घरचं जेवण झालं की मग पंजाबी खावं असं वाटतं. बरं. खवा परतून झाल्यावर पुढे काय करायचं? ह्याच्यामध्ये थोडं अगदी पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पिठी साखर घालून अगदी घट्ट थोडा पाक करून घ्यायचा. बरं, ठीक आहे. पिठी साखर आपण अर्धी वाटी घेतली. हां. खव्याच्या प्रमाणात, म्हणजे खव्याचा किती आहे ते अंदाज घेऊन साखर घ्यायची. बरं, ठीक. त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं.
आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा ना? हां, अगदी म्हणजे अगदी रेग्युलर पाक असतो तसा नाही, एकदम थोडासा घट्ट सर, कारण ते आपल्याला प्रेसमध्ये टाकायचं त्यामुळे. आता काय करायचं पुढे? आता हा पाक खव्यामध्ये मिक्स करायचा. ठीक आहे, मग तू इकडे ये, काम मी करतो आणि तोपर्यंत आपण प्रथमेशकडनं एक छानसं गाणं ऐकूयात. हो. खव्यालाही पाणी सुटलेलं आहे आणि साखरेचा पाकही तयार झाला आहे. हो. ये ना रे ना रे रे ना रे ना सूरत पिया किन छिन बिसराए, सूरत पिया किन छिन बिसराए, सूरत पिया किन छिन बिसराए, हर हर दम उनकी याद आए, हर हर दम उनकी याद आए, सूरत पिया किन छिन बिसराए, सूरत पिया किन छिन बिसराए, सूरत पिया 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 सूरत पिया किन छिन बिसराए, सूरत पिया किन छिन बिसराए, हर हर दम उनकी याद आए, हर हर दम उनकी याद आए, सूरत पिया किन, सूरत पिया किन, सूरत पिया किन छिन बिसराए. आई ग, थँक्यू सो मच. माझ्या विनंतीला मान देऊन तू हे गायलास. थँक्यू. आणि हो, एक मिनिट, एवढ्यावरती तुमचं पोट भरलं असेल प्रथमेशचं गाणं ऐकून, अजून पदार्थ तयार व्हायचा बरं का. काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचं आहे ड्रायफ्रुट्स घातल्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही, त्यामुळे ड्रायफ्रुट्स घालू आपण. क्या बात. आणि हे व्यवस्थित आता छान खरपूस झालेलं आहे साखरेचा पाक घातल्यानंतर. हो. गॅस पण मी दरम्यान बंद करून घेतला. हो. ओके, आता आपण ड्रायफ्रुट्स याच्यात घातले. पुढे काय करायचं? त्यानंतर थोडंसं गार होईपर्यंत वाट बघूया, म्हणजे ते घट्ट होईल. बरं, मग आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हो. येस, मी तुला मदत करतो. बरं, हे काढून घेईपर्यंत मला सांग, आता आपण एक टप्पा पार केल्यानंतर नेहमीच आपल्याला पुढच्या टप्प्याची आपण वाट पाहत असतो. हो. की तो आपल्या आयुष्यात घडावा, किंवा हा माझ्या दृष्टीने असा घडला तर अजून मला आवडेल, किंवा मला असं काहीतरी करायचं. असं आता एक शॉर्ट टर्म असं गोल काय ठेवलंय समोर? सगळ्यात महत्त्वाचं ध्येय माझं आहे लहानपणापासून, ते म्हणजे सगळ्यांना माहिती असलेला अतिशय प्रचलित आणि प्रसिद्ध सवाई गंधर्व महोत्सव. आता तो सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव म्हणून होतो पुण्याचा. तर त्या स्टेजवर एकदा गायची खूप इच्छा आहे, कारण तिथे अत्युच्च लेवलची तयारी लागते आणि म्हणजे त्या निमित्ताने ती तयारी पण होईल आणि ते ध्येय जर डोळ्यासमोर ठेवलं तर त्या दृष्टीने रियाज पण होईल आणि हे माझं खूप मोठं स्वप्न आहे. बरोबर, काय हरकत नाही. आमचे शुभेच्छा, आमचे आशीर्वाद खूप तुझ्या पाठीशी आहेत. थँक्यू. लवकर तू त्या मंचावर शिकाशील. आणि आता मला वाटतं हे आता गार झालेलं आहे. काय करायचं पुढे? आता ह्या आपण साच्यामध्ये ओके भरून घ्यायचं. हां, बरं, ठीक. त्याच्यामध्ये आपण एका बाजूला हे पूर्ण भरणार आहोत आणि एका बाजूला बेसला आपण थोडं ड्रायफ्रूट घालायचं. ठीक आहे, मग आधी आपण खव्याचं जे सारण केलं ते भरूयात. हो. बघ बरं, पुरे इतकं. हां. आणि आता ड्रायफ्रुट्स कुठे भरायचे? एका बाजूला एक अगदी थोडं आपण लेअर देणार आहोत, थोडं पसरून. अजून थोडंसं, कारण आपल्या दोघांनाही खूप आवडतात ना. हो हो. त्याच्यामुळे आपण मागे पुढे पाहायचंच नाही, बिनधास्त. हो. आणि आता ह्याच्यावर थोडं खवा घालायचा. खवा घालायचा परत. ओके. आता हे आपण बंद करून घ्यायचं. ओके. आणि क्लिप लावायची. हां. हो. थोडा वेळ ठेवून मग उघडायचं, नाही तर ते चिकटेल. असे आपण खूप सारे करून घेऊयात. हो. बरोबर. एवढ्यावरती तुमचं पोट भरणार नाही, कारण आपल्याला खूप सारे करायचे. आम्ही ते करून घेतो. तुम्ही पटकन लिहून घ्या खव्याच्या मोदकांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. खव्याचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: खवा, पिठी साखर आणि ड्रायफ्रूटची भरड. कृती: प्रथम कढईमध्ये खवा परतून घ्यावा. दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये पिठी साखर घालून त्यात पाणी घालून साखरेचा पाक तयार करून घ्यावा. परतलेल्या खव्यामध्ये साखरेचा पाक आणि ड्रायफ्रूटची भरड घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. तयार मिश्रण एका प्लेट मध्ये काढून
घालून ते थंड करून घ्यावं. खव्याचं सारण मोदकाच्या साच्यामध्ये एका बाजूला भरून साच्याच्या दुसऱ्या बाजूला ड्रायफ्रूटची भरड घालावी आणि साचा बंद करून त्याचे मोदक तयार करून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. खव्याच्या मोदकांसाठी लागणारं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतली असेल. आता प्रथमेश आपल्यासाठी दुसरा पदार्थ करतोय आणि या पदार्थाचं नाव आहे, याचं नाव आहे डेसिकेटेड कोकोनटचे लाडू. डेसिकेटेड कोकोनटचे लाडू. हो. बरं, आता आपण ह्या लाडवांचं आधी लागणारं साहित्य पाहूयात. हो. आणि मग कृतीकडे जाऊयात. हो. सगळ्यात महत्त्वाचं डेसिकेटेड कोकोनट, त्यानंतर हे बीट आहे, ड्रायफ्रूटची पावडर आहे आणि कंडेन्स मिल्क. आता आपण करतो डेसिकेटेड कोकोनटचे लाडू. हो. साहित्य पाहिलं होतं, काय करूयात? आता यातलं बीट आपण अर्ध परतून घेऊ. ओके. आधी तूप वगैरे काही टाकायची गरज नाही? नाही नाही काही. बरं. बीट घालण्याचा उद्देश एकच आहे की त्याला लाडूला कलर पण चांगला येतो आणि पौष्टिक पण आहे. बरोबर. आणि चव पण चांगली लागते. बरोबर. कोकोनट घालून घेऊ त्यामध्ये, जो या पदार्थामधला मेन भाग आहे. हो, सगळं घातलं तरी चालेल. खोबरं आणि बीट मिक्स झालंय आणि खोबरं पण व्यवस्थित परतून झालंय. तर आपण याच्यामध्ये कंडेन्स मिल्क टाकू. जर हे नसेल तर मग आपण पिठी साखर पण टाकू शकतो. बरं, ठीक आहे. पण फक्त पहिला असल्यामुळे त्याला एक घट्टपणा पण. हां, आणि फक्त मग जर पिठी साखर घातली तर आधी तुपावर परतून घ्यायला लागेल. आता आपण परत एकदा एक काम करूयात. आता आपली कृती ऑलमोस्ट होत आली आहे ना? हो. हे मिक्स करतो तोपर्यंत आम्हाला एक छान सगळं परत एकदा तू ऐकव, कुठलंही तुला आवडेल ते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. क्या बात है, वाह. तू गाणं गात असताना परत एकदा हे व्यवस्थित छान सगळं मिक्स झालं होतं, त्याचा रंग बदलला होता म्हणून मी गॅस बंद केला. हो. आता काय पुढची कृती? आता ह्याच्यामध्ये आपला आवडता पदार्थ. सर तुम्ही हा कितीही सांगा, आम्ही ऍड करायला तयार आहोत. बघ बरं. हो, पुरे. हो. आता आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊ. घ्या भाऊ. आणि थोडं गार करत ठेवू. आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे का? हो, पण ते थोडं थंड होऊ द्यायचं, कारण नाहीतर मग हाताला चटके बसतील. हो. आता मला वाटतं हे बऱ्यापैकी गार झालंय. हो. आपण त्याला हात लावू शकतो. हो. लाडू बांधून घेऊयात. हो. घ्या. हे काम तू केलंस ना, हो, तर माझ्याकडनं तुला 100 पैकी 200 मार्क आहेत, कारण मला ते अजिबात येत नाही. मला येतंय का बघतो, कारण याआधी मी केलेलं नाहीये, पण घरी लाडू करण्याचं प्रमाण आहे बऱ्यापैकी, तर त्यामुळे मी बघितलंय कितपत जमतंय बघूया. नाही जमणार तुला. काय तू कॉन्फिडन्स तुझा एकदम असा कमी होऊ नकोस. आणि मला काय म्हणायचं की हे फार जर गार झालं तर ते लाडू वळले जाणार नाहीत. हा, थोडासा एक कोमट आपण म्हणतो तसं. करेक्ट. वा वा बुवा. हा हा, हे सगळं बघितलंय त्यामुळे. नाही बघून सुद्धा भल्या भल्यांना येत नाही हो. त्या बात. आता म्हणजे ड्रायफ्रुट्समध्ये घोळवायचं. घोळून घेऊ. श्रीमंत असा लाडू आहे रे हा. हो, म्हणजे सणासुदीला कोणी पाहुणे घरी आले ना आणि हे जर केलं ना तर त्यांना असं वाटेल की क्या बात आहे. हो, कारण मनाची श्रीमंती पण दिसली पाहिजे. सर बास करा सर. बर, अशा प्रकारे हा डेसिकेटेड कोकोनटचा एक लाडू तयार झालेला आहे. पण सर एक काय आपल्याला पुरणार नाही. आपण असे खूप सारे वळून घ्या. आम्ही ते वळून घेतो, छान या ड्रायफ्रूट मध्ये घोळवतो. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. डेसिकेटेड कोकोनटचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: डेसिकेटेड कोकोनट, बिटाचा किस, मिक्स ड्रायफ्रुट्स आणि कंडेन्स मिल्क. कृती: प्रथम कढईमध्ये बिटाचा किस भाजून त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट, कंडेन्स मिल्क आणि ड्रायफ्रुट्सची भरड घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. डेसिकेटेड कोकोनट आणि बिटाचं तयार मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्याचे लाडू वळून ते ड्रायफ्रुट्समध्ये घोळवून सर्व्ह करावेत.
आजच्या विशेष भागात आपल्यासोबत इथे प्रथमेश लगाटे आला आणि त्यांनी आपल्यासाठी 2 अप्रतिम असे पदार्थ केलेत. ते आम्ही खाणार आहोत, पण त्याआधी मला तुला विचारायला आवडेल की कसा होता तुझा आजचा अनुभव? खूप चांगला आणि वेगळा होता, कारण तिखट डिशेस तर मी बनवतो, पण आज गणपती बाप्पाची थीम घेऊन आपण हा एपिसोड करतोय. बरोबर. आणि त्याच्यात मी पहिल्यांदाच गोड डिश बनवतोय. त्याच्यामधला कॉमन फॅक्टर एकच आहे, मी बाकी सगळ्या डिशेस माझ्या आरोलीतल्या घरी बनवल्यात आणि ही जी काही गोड डिश आहे ती माझ्या झी मराठीच्या घरी बनवली. क्या बात आहे. आणि ती या प्रेक्षकांसाठी केली आहेस. वा, हे तुझं घर, हे तुझं कुटुंब असंच तुझ्यासाठी आहेच आहे. या कुटुंबाकडनं तुला ही छानशी भेटवस्तू आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तू असा छान गोड गोड गात राहा आणि खूप मोठं नाव तुझं, तुझ्या घरच्यांचं आणि पर्यायाने या कुटुंबाचं कर. तुम्हाला कसा वाटला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा, हे सगळं आम्हाला आवर्जून कळवा. आणि त्यासाठी आपला पत्ता आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. पत्ता तुम्ही लिहून घेतला असेलच. आता हे दोन्ही गोड गोड पदार्थ खाऊन आणि तुझं एक छान गाणं ऐकून आपण आजच्या भागाची सांगता करूयात. तुम्ही एक काम करा, घ्या निरोप, भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. दत्त दर्शनीला आणि जायाचं, आणि जायाचं, आणि जायाचं. काय लगेच की काय? अरे लगीच लगीच. हा. दत्त दर्शनीला आणि जायाचं, आणि जायाचं, आणि जायाचं. आनंद पोटात माझ्या वाडीला की काय? अरे तिकडच जायचं. हा. आनंद पोटात माझ्या मायनार मायना, आनंद पोटात माझ्या मायनार मायना, आनंद पोटात माझ्या मायना. गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ताची भेट, बाबुआ. गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ताची भेट, हो घेतली दत्ताची भेट. या डोळ्यांची, या डोळ्यांची भूक काही जाईना, या डोळ्यांची भूक काही जाईना रे जाईना. आनंद पोटात माझ्या मायनार मायना, आनंद पोटात माझ्या मायनार मायना, आनंद पोटात माझ्या मायना. दत्त दर्शनीला